नमस्कार सगळ्यांना। तर मी चला तुम्हाला आज मस्त धना पावडर घरी कसं बनवतात ते बनवून दाखवणार आहे। त्याच्यासाठी मी हे पाव किलो धने घेतले आहे आणि हे 25 ग्रॅम जिरं घेतले। जिरं आणि धना आता आपण हे मस्त भाजून घेऊ। एकदम सोपं आहे करायला, काही एवढं कठीण नाही, 5 मिनिटांमध्ये होऊन जातं। विकत आणण्यापेक्षा घरी बनवलेलं चांगलं असतं। चला मग आपण सुरुवात करू। इकडे बघा आता आपल्याकडे चांगली तापली आहे। मी त्याच्यामध्ये धने टाकते आणि धन्याचे एकसारखे हलवत राहायचे। जास्त फास्ट गॅस करायचा नाही, एकदम बारीक गॅसमध्ये भाजून घ्यायचं मस्त। असा मस्त सुगंधी वास पसरतो घरामध्ये, तोपर्यंत भाजायचा। पण त्याला डाग पडू द्यायचा नाही, काळा होऊ द्यायचा नाही। एकदम कढई तापली तर गॅस बारीक करून द्यायचा आणि चांगलं भाजायचं 5-1 मिनिट मस्त। बयाला पण नाही पाहिजे आणि एकदम कुरकुरीत झाला पाहिजे, असे भाजून घेऊ आपण आता मस्त। एकसारखं हलवायचं, त्याचा वास आपण तेल पण टाकू शकतो याच्यामध्ये। पण तेल तर कसं तेल टाकलं ना तर जाडं लागतं, गुटाळा होता, चांगला बारीक होत नाही। त्याच्यामुळे आपण असं भाजतोय। तर मी आता भाजून घेते। मग हे बघू शकता तुम्ही 5 मिनिटं झाले भाजायला, 5 मिनिटं झाले भाजते मी। हे बघा कलर तसाच आहे, तसा कलर आहे। 5 मिनिटं बारीक गॅसवर भाजून घेतला मी मस्त। काढून घेते, एका भांड्यामध्ये काढून घेते। हे बघा आपण जिरं पण आपल्याला तसंच भाजायचं मस्त, बारीक गॅस करून भाजून घ्यायचं मस्त। जिरं पण 1-2 मिनिटं भाजून घ्यायचं। जिऱ्याला पण आता 1-2 मिनिटं झाले, किती फुलून घ्यायचे बा मस्त। असं फुलतं ते मस्त भाजल्यानं, जरी असं मोठं जाड होतं ते मस्त। हे बघा जसं बळू द्यायचं नाही त्याला, मस्त बारीक गॅस करून भुजलं ना मग आपलं धना पावडर आहे ना चव लागतो, असा वास येतो मस्त। मी आता हे काढून घेते आणि मिक्सरमध्ये बारीक वाटून घेते। धना पावडर पण आणि जिरं पण दोघी मिक्स वाटून घेते। हे बघा मी आता एक ताटामध्ये काढून घेतलं। जिरं पण थोडंसं थंड होऊ देते, लय गरम आहे। आणि धने पण बघा मस्त गायनीमध्ये काढले आहे चाळणमध्ये, कारण की ते घाम सुटतो ना, त्याच्यामुळे मी आता लगेच आता पटकन गरम आहे तोपर्यंत मिक्सरमध्ये वाटून घेते। चला मग दाखवते तुम्हाला। जिरं थोडं धना 2 दार करून वाटेल मी, कारण की माझं भांडं आहे मिक्सरचं भांडं लहान आहे ना, त्याच्यामुळे मी 2 दार वाटणार। हा बघा पहिला घाण वाटला, आता दुसरा घाण। आता मी ना हे चाळून घेते मस्त। कसं आपण घरी मिक्सरमध्ये दळलं ना मग थोडं जाडसर येतं, त्याच्यामध्ये असं गाळून घेतलं ना तेव्हा खाली बारीक पडतं मस्त। जसं आपलं इकडचं धना पावडर राहतं ना तसंच दिसतंय बघा मस्त। मी आता हे गाळून घेते आणि परत अजून एकदा हे वाटून घेते वरचं चाळणीमध्ये येते। हे बघा हे परत वाटते, आता थोडं जाडसर आहे ना, असं चाळून आहे ना असं 1-2 दार मस्त दळून घ्यायचं। किती बारीक झालं मस्त। आता मी हे पाव किलोचं बनवलं आहे, तुम्ही अर्धा किलो 1 किलो 2 किलो किती बी किलो बनवू शकता। आता मी हे पाव किलो धन्याला 50 ग्रॅम जिरं घेतलं आहे। तुम्ही अर्धा किलो धन्याला 100 ग्रॅम घेऊन शकता। हे बघा असं माप काढून घ्यायचं, तसं करून घ्यायचं। हे बघा किती जाडी घाल घरी। मी आता हे फिरून घेते। बघा आता माझं हे धना पावडर तयार झालं, बघू शकता तुम्ही किती बारीक झाले मस्त। आपण विकत आणण्याचा चव लागत नाही, काही नाही। याच्यामध्ये जिरं पण टाकले आपण मस्त, त्याच्यामुळे धना पावडर एकदम भारी सुगंध वास येतोय घरामध्ये, पूर्ण घरामध्ये। हे बघा बघू शकता तुम्ही, नक्की बनवा तुम्ही असं धना पावडर घरच्या घरी। तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली, काय वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा। आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। चला मग बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।